चंदगडमध्ये परिवर्तन करण्यासाठी वस्ताद येतोय। सोशल मीडियावर याचं खूप धुमाकूळ घालत आहे। गेल्या 4 दिवसापासून आपण पाहतोय आणि आज प्रत्यक्षात पाहू शकतो या चंदगडच्या माणगावच्या या माळावर माणसांनी हा माळरान फुलून गेलेला आहे। शरद पवारांची परिवर्तन सभा ऐकण्यासाठी येथे माणसांची गर्दी झालेली आहे। खचाखच हे चंदगडचं माणगावचं जे मैदान आहे ते फुल भरलेलं आहे। पुरुष लोक जितके आहेत तितक्याच प्रमाणात इकडे आपण डाव्या साईडला देखील पाहू शकतोय, महिला देखील तितक्या प्रमाणात आहेत। रस्ते देखील खचाखच भरून गेलेले आहेत। गाड्यांची संख्या ही खूप आहे। इथे रस्ते सगळे पॅक झालेले आहेत। चारी बाजूला माळरानावर आपण पाहिलं तर 4 चाकी दुचाकी गाड्यांची इथे गर्दी झालेली आहे आणि अजून देखील लोक हे रस्त्यावरून येताना या सभेकडे येताना दिसत आहेत। परिवर्तनाची सभा आहे असं सर्वांचं मत आहे। शरद पवारांची ही सभा ऐकल्यानंतर चंदगडमध्ये परिवर्तनाच्या दृष्टीने वारं वाहील असं बोललं जात आहे आणि आपण पाहिलं तर शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांची उत्सुकता आहे। चंदगडच्या राजकारणावर काय बोलणार, राज्याच्या राजकारणावर काय बोलणार, कोल्हापूरच्या राजकारणावर काय बोलणार याची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिलेली आहे। त्यामुळे शरद पवारांची ही सभा ऐकायला इथे प्रचंड अशी गर्दी झालेली आहे आणि ह्या सभेनंतर चंदगडमध्ये परिवर्तन वारं वाहील अशी देखील ही इथे चर्चा होताना दिसते आणि खरंच असं वाटतं की ही जी जनसमुदाय पाहिला आणि ही जो गर्दी जर पाहिली तर खरंच परिवर्तनाच्या दिशेने या महाविकास आघाडीची वाटचाल चालू आहे की काय असंच वाटतं ही गर्दी पाहिली तर। आता शरद पवार हे इचलकरंजीमध्ये आहेत, तिथून त्यांचं हे हेलिकॉप्टर जे आहे हे हेलिकॉप्टर टेक ऑफ झालेलं आहे आणि काहीच वेळात हे हेलिकॉप्टर हे चंदगडच्या या माणगावच्या माळरानावर उतरणार आहे। त्यानंतर शरद पवार हे नंदा त्यांच्यासाठी प्रचार करणार आहेत, लोकांना मार्गदर्शन करणार आहेत आणि हीच ती सभा परिवर्तनाची असणार आहे, निकाल बदलणारी असणार आहे अशी जी चर्चा आहे ही चर्चा सत्यात उतरणार का हे येणारा काळच ठरवणार आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे।